हा जो तुम्ही व्हिडिओ खाली बघायला लागलाय, या महावितरण लोकांना कसा त्रास होतोय बघा. हा व्हिडिओ आलेला आहे मला पाटण तालुक्यामधल्या दिवशी बुद्रुक या गावामधून, आणि ज्यांनी पाठवलाय ते लक्ष्मण बाबूराव शेवाळे म्हणून आहेत. बाजूला जे घर बघताय त्या घरावरची तारीख आहे बघा 1997. या घराला लागून हा ट्रान्सफॉर्मर उभा केलेला आहे. या ट्रान्सफॉर्मर वरती बघितलं तर 3 बाजूनं एलियन केव्हीचा सप्लाय आहे. मला एक सांगा, या माणसाच्या खाजगी हद्दीमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर उभा केलाय. आज त्याला अडचण होत असताना तो काढण्यासाठी गेली 3-4 वर्ष तो चक्रा मारतोय. तो तुम्ही काढत नाही आणि त्याला सांगताय की तुमच्या खर्चानं काढून घे. अरे तुम्ही अधिकारी कुणीकडं झाला रे? तुम्हाला लाज नावाची चीज आहे का? मुळात सांगा नालायकानो, तुमची जी कंपनी आहे महावितरण, ही कंपनी ही धंदा करते, धंदा वीज विकायचा धंदा करते. तुमचे ट्रान्सफॉर्मर यांच्या हद्दीत बसवले, फुकटमध्ये जागा वापरताय. नालायकानो, भाडं तुम्ही देत नाही आणि वरनं ते काढायचं म्हणल्यानंतर डीपीडीसीतनं खर्च येत नाही म्हणताय. अरे धंदा तुम्ही करणार, डीपीडीसीचा खर्च तुम्ही मागणार, त्याचा खर्च मन स्वतः करून काढत. तुमच्या बापाची काय वतनदारी आहे का रे? लाज नाही का वाटत तुम्हाला त्याला असं उत्तर देताना? मला सांगा, तुमच्या आई बापाची शपथ घेऊन अधिकाऱ्यानो, हा जर डीपी तुमच्या पाहुण्याच्या किंवा तुमच्या हद्दीत असता तर लगेच काढला असता का नाही? तुमच्या आई शपथ घेऊन सांगायचं, तुमच्या नोकरी शपथ घ्या, या महावितरणच्या लोगोची शपथ घ्या. किती नीचगिरी रे! या माणसाला सहकार्य करा, अन्यथा देव तर तुमचं काय भलं करणार नाही. जनता एक झाली ना, तुम्हाला ताणून ताणून मारल. आज हा मनुष्य एकटा पडलाय याची जाणीव तुम्ही ठेवा. असा त्रास जनतेला व्हायला लागलेला अनेक लोकांना, जेव्हा अनेक जण एकत्र येतील ना, तेव्हाच तुम्हाला कळल. एवढंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, या माणसाचा डीपी काढा. धन्यवाद.